तुम्ही एखाद्या मसालेदार भोजनानंतर एखादं हलकसं चविष्ट डेझर्ट घेऊ पाहत असाल, तेव्हा फळं घालून सर्व्ह केलेलं जुनं उत्तम युरोपियन कस्टर्ड तुमच्या मदतीला येईल. आणि समृद्ध दुधाळ कस्टर्ड तयार करण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे ताजं आणि आरोग्यमय अमूल ताजा मिल्क. ते कसं करतात ते पाहूया. यासाठी तुम्हाला लागणारे 2 मोठे चमचे व्हॅनिला कस्टर्ड पावडर, 4 ते 5 मोठे चमचे साखर, तुमच्या आवडीची फळं, अर्थातच कस्टर्ड बनवण्यासाठी अर्धा लिटर अमूल ताजा मिल्क. तुम्हाला ते मलाईदार आवडत असेल तर तुम्ही गार्निशिंगसाठी अमूल फ्रेश क्रीम सुद्धा वापरू शकता. सुरुवातीला 2 मोठे चमचे कस्टर्ड पावडर घ्या. त्यावर थोडंसं अमूल दूध टाका आणि चांगलं एकजीव करा. नंतर गॅसवर एक पॅन ठेवा आणि ते गरम झाल्यानंतर त्यावर 1 लिटर अमूल ताजा मिल्क ओता. त्यात 2 मोठे चमचे साखर टाका आणि थोडा वेळ बाजूला ठेवा. आता गॅस थोडा वेळ बंद करा. बाउलमधील कस्टर्ड आणि दुधाचं मिश्रण घ्या आणि ते पॅनमधील मिश्रणावर ओता. आधी मिश्रण 2 मिनिटं ढवळा आणि नंतर गॅस मंद आचेवर पेटवा. गुठळ्या होणार नाहीत याची खात्री करण्यासाठी सतत ढवळत राहा आणि एकजीव करत राहा. आतापर्यंत कस्टर्ड आणि दुधाचं एक गर्द पिवळ्या रंगाचं मुलायम मिश्रण तयार झालं असेल. कस्टर्ड घट्ट होईपर्यंत हे मिश्रण मंद आचेवर ढवळत राहा. तुम्हाला हवं तेवढं घट्ट झाल्यानंतर पॅन गॅसवरून उतरवा आणि थंड होऊ द्या. आता त्याचा चविष्टपणा वाढवण्यासाठी काही रसाळ आणि ताजी फळं घालावी लागतील. एका बाउलमध्ये काही ताजी फळं घ्या. त्यावर थंड झालेलं कस्टर्ड ओता आणि खायला अधिक मजेदार होण्यासाठी थंडगार करून खायला द्या. भोजनानंतरचं डेझर्ट बनवणं कधीच एवढं सोपं नव्हतं, पण अमूलच्या मदतीने ते शक्य झालं.